नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर ना इथे मी घेतली करडईची भाजी आणि ही भाजी पहिल्यांदा तर स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता मस्त कट करते. आणि आज मी ना याचं गरगटा टाईप भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी पाणी ठेवले आणि त्या पाण्यात ना आपण जी भाजी चिरून घेतली आहे ती टाकायची आणि मस्त शिजवून घ्यायची. ह्या स्टेजलाच तुम्ही याच्यात थोडेसे शेंगदाणे पण ॲड करू शकता, पण ना मी नंतर शेंगदाणे वेगळे बॉईल करून घेणार आहे. करडईची भाजी आपली छान शिजली आहे, त्याच्यासाठी ना मी इथे घेतलं लसूण आणि 2-3 हिरवी मिरची हे बारीक करून घेते पहिल्यांदा. तसंच थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि हे शेंगदाणे ना मी भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे असे मोठे मोठे बारीक केले होते. त्यातच आता ना मी ही आपली जी भाजी आहे ती पण थोडीशी फिरवून घेणार आहे. छान बारीक झाले. आता ना हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे उरलेलं पाणी पण त्यात ॲड करते. तर यात आपल्याला ना 1 चमचा बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ किंवा मग तुम्ही ज्वारीचं पीठ पण ॲड करू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यात मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं, मला जेवढी भाजी बनवायची तेवढी, आणि चवीपुरतं यात मीठ ॲड करते. इकडे पातेलं ठेवलं, तेल टाकले. आता आपण टाकूया थोडंसं लसूण जो की मी कट करून घेतलं आहे. 2-3 जिरे, म्हणजे थोडेसे जिरे, आणि लसूण थोडंसं तडतडलं की आपली ही भाजी त्यात ॲड करायची. भाजी टाकायची, थोडंसं मिक्स करायचं आणि याला एक बॉईल येऊ द्यायचं आणि रेडी आहे आपली करडईची भाजी. म्हणून थोडं शेंगदाणे बॉईल करून टाकते. तुम्ही तसेच टाकले तरी चालेल, याच्यासोबत ते थोडेसे होणारच. याच्यात ना असे शेंगदाणे मध्ये मध्ये आले ना खाण्यात खूप टेस्टी लागतात भाजीसोबत. आणि भाजीची कन्सिस्टन्सी अशीच ठेवणार 1-5 मिनिट, अजून थोडंसं बॉईल येऊ देणार आणि आपली भाजी रेडी. करडईची भाजी, पालकची भाजी, याला आमच्याकडे गरगटा म्हणतात. करडईचा गरगटा तुमच्याकडे काय म्हणतात आणि तुम्ही कशा प्रकारे भाजी बनवतात ते माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि आता 1 वाजलेत. ब्रेकफास्ट झालाय, त्यानंतर स्वयंपाक पण पटकन करून घेतला. आमच्याकडे सकाळी सकाळी पाहुणे आलते आणि मग पटापट त्यांच्यात वेळ गेला. परत म्हटलं खूप उशीर होईल म्हणून सगळं आवरून घेतलं. त्यानंतर तुमच्याशी बोलतीये. तर चला, आज बनवलं तर सँडविच. कसं झालेलं सँडविच? हो, खूप दिवस झाल्याशिवाय ना सँडविच खाल्लं नव्हतं. आणि मग आज हो, त्यातलं त्यानं ते बटाटा काढून टाकलं, अजून काय कांदा, कोथिंबीर नव्हती, कांदा टोमॅटो काढून टाकलं आणि नुसतं चीजवालं पार्ट ठेवलं आणि ते तसंच खाल्लं. असं शैतान नौटंकी बेकार आहे. म्हटलं असं तर खात नाही, तसं तरी जायला पोतात, पण तसं पण त्यानं खाल्लं नाही, काढून टाकलं. पहिलं दिलेल्याच्या नंतरच्या मी खायलाच लावलं. मम्मी पण त्याची मम्मा आहे ना. हो, नाही रागवलं. तर चला, आणि आता आम्ही बसणार आहेत अभ्यासाला डॅडी येईपर्यंत, आणि डॅडी आल्याच्या नंतर मग जेवण. तर चला, तोपर्यंत आम्ही अभ्यास करतो. बनवली करडईची भाजी, चपाती, भात आणि ठेचा. तर ठेचा मी काय म्हणतात तो, म्हणजे मिरच्या वगैरे भाजून ठेवल्यात. आता त्याला रगडायचं बाकी आहे. आता किचनमध्ये जाते, मस्त रगडून ठेवते ठेचा. आणि शिवायचा अभ्यास. कालचा पेपर कसा गेला? काल 2 पेपर होते. मस्त ना? सारखा मला फोन येतोय. चला ठेवा. शिवायचा फ्रेंडचा फोन होता. हो ना? जायचंय, पण थोड्या वेळाने जायचं. आता अभ्यास करायचा आणि त्यानंतर जायचं खेळायला. ओके, चालेल. आणि इथे ना मी थोडासा ठेचा बनवायला घेतले. तर मिरची भाजली, त्यानंतर थोडासा लसूण टाकलाय, शेंगदाणे भाजून घेतले आणि मोठं मीठ टाकले. आणि आता हे मस्त असं रगडून घ्यायचं फुलपात्राच्या साह्यानं आणि आपला ठेचा रेडी. खूप दिवस झाले ठेचा केलाच नाही. मागून नाही, असं उजेड येतो आणि मग ते क्लॅरिटी सगळी जाते व्हिडिओची. काय करणार, पण त्याला मी काय ऑप्शन पण करू शकत नाही. काय हो, काहीच नाही करू शकत आपण. आणि आज ना आमच्याकडे येणार आहे संध्याकाळी पाहुणे आल्यानंतर दाखवते तुम्हाला कोण येणार आहे, काय येणार आहे. तर चला, शिवायचा त्याच्या आधी अभ्यास ते सगळं झालं पाहिजे शुभ, त्यानंतर मग गप्पा मारत बसायला. हा, चला आता चला, हे पुस्तक मिळाले शुभ. हो, ठेवून देते ठेवते. आणि आपला ठेचा रेडी. कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की सांगा, मला तो खूप ठेचा आवडतो. चला, आता ना तो एका डब्यामध्ये भरते आणि ठेवते.
आता 5 वाजलेत. शिवायचा अभ्यास घेतला 2 तास मस्त. त्याला पूर्ण त्याचं उद्या हिंदीचा पेपर आहे, पूर्ण रिव्हिजन करून घेतलं. त्यानंतर त्याचं फार असतं की मला हे येतं, मला ते येतं, उड्या मारून दाखवायचं, खेळून दाखवायचं, फार असतं त्याचे नाटक. प्रत्येकाच मुलाचं असंच असेल ना, कोणी आलं म्हणजे उगीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करत राहायचं. जसं काय मी फारच हुशार आहे असं सगळ्यांचं चालू असतं. चला तसं शिवायचं पण आहे, मजा येते मला पण ते सगळं बघायला. तर आणि तो आता गेला क्लासला. संध्याकाळची सगळी कामं बाकी आहेत. कपडे वगैरे इथं काढून आणले, कपड्याच्या घड्या करायच्या, थोडंसं भांडी वगैरे ते सगळे आवरून घेते आणि त्यानंतर लागणार आहे स्वयंपाकाला. तर आज कोण येते तर माझे ना मावस दीर आणि मावस जाऊ येणार आहेत. तर तुम्हाला माहीत असेल ते माझे गेल्या वर्षीचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे इथे ते राहत होते. दोघे डॉक्टर आहेत, पण नंतर इथून त्यांचं ट्रान्सफर, मग त्यांना उद्या घ्यायचंय तुळजापूरचं दर्शन आणि त्याच्यामुळे मग ते आज इथे येत आहेत. आज राहतील, तुळजापूरचं दर्शन करतील उद्या आणि मग त्यांचं गावाकडे काम आहे त्याच्यामुळे सुट्टी टाकून आले 2-3 दिवसासाठी. तर येतच आहे. तर म्हटलं चला स्वयंपाक मस्त करते काहीतरी. त्यांचं चाललंय नाही नका करू नका करू, आम्ही नंतर सांगतो जेवायचे की नाही. मी म्हटलं तर आपण जाऊया बाहेर, पण ना संजय पण वेळात येतात का नाही माहिती नाही, त्याच्यामुळे शेवटी ठरवलं घरीच बनवते. आज गुरुवार आहे तर व्हेज काहीतरी बनवेल, उद्या सकाळी मग नॉनव्हेज वगैरे आणू. तर चला बाकीचे सगळी कामं आटपून घेते आणि ना ते येण्याच्या आधी सगळा स्वयंपाक वगैरे पण आवरून घेते. म्हणजे गप्पा मारायला खूप दिवस झाले भेटलो नाही. तसे फोनवर तर आम्ही नेहमी बोलतच राहतो, पण तेच ना फोनवर आपण किती म्हटलं ना तरी खूप लिमिटेड बोलतो आणि जे बोलायचं असतं ना ते लक्षात राहत नाही. भेटल्यानंतर जे काही आपण बोलू ना तसं फोनवर कन्व्हर्सेशन होत नाही. त्याच्यामुळे मग भरपूर साऱ्या गप्पा मारू. आणि आम्हाला दोघींचे स्वभाव सारखे आहेत, आमच्या दोघींचे नवरे पण सेम आहेत. ते जरी मावस भाऊ असले ना तरी सख्ख्या भावांसारखे त्या दोघांच्या सगळ्या आवडी निवडी सगळ्या काय म्हणतात ना चॉईसेस आहेत. तर मस्त आम्ही आमची कंपनी एन्जॉय करतो, म्हणजे आम्ही माधुरी आणि संजय प्रशांत भाऊजी. तर चला खूप दिवसांनी हा योग येणार आहे आणि ते जाताना खूप इमोशनल झाले. ते खूप मिस करत होतो आम्ही त्यांना, कारण भारी वाटत होतं ते इथं होते तर. आणि आज खूप दिवसांनी येतात, मस्त वाटते. चलो तर मी बनवतीये शेवग्याची शेंग, चपाती, त्यानंतर मसाले भात आणि भजे. करू की नाही असं झाले. थोडंसं मला वाटतं तळण पण असं द्यावं. तर बघते सध्या तर सुरुवातीला लागले. पहिल्यांदा पीठ मळून घेतलं, शेवग्याची शेंग इथे कट करून घेतली आहे. आता फोडणीला देते शेवग्याची शेंग आणि त्यानंतर मसाले भात एक करायचा आहे. आणि भेटला तर मग थोडीशी भजी किंवा मग नुसते पापड्या तळून घेते. तर सगळं रेडी झालं, स्वयंपाक पण आणि मी पण मस्त आवरून घेतलं. आवरल्यावर कसलं भारी वाटायला लागलं माझंच मला. संध्याकाळच्या वेळेला ना असं तयार झालं भारी वाटतं. चला आणि आता ना मी बनवते पापडची चटणी. पापड असे एवढे भाजून घेतलेत आणि त्याची चटणी बनवणार आहे. ते पण खूप हेल्थ कॉन्शियस आहेत. मी भजे तळण केलं ना अजिबात खाणार नाही आणि ते तसंच राहून जाईल. तर म्हणलं चला पापडची चटणी करावी. आणि स्वयंपाक डन, ते पण निघालेत. आणि त्यांचं असं होतं की उशीर झाला तर उद्या सकाळी जाणार तुळजापूरला, पण ते लवकर आले. मग बाहेरच्या बाहेरच तुळजापूर करून रिटर्न येतात. मला फोन आला होता येता का म्हणून, तुम्ही येणार असाल तर आवरून ठेवा येतो. पण म्हटलं नको या तुम्हीच जाऊन, कारण मी आत्ताच आले, थोडे दिवस झाले जाऊन, महिना पण नाही झाला. तर म्हटलं परत कधीतरी जाईल. स्वयंपाक पण मस्त होता. काय काय बनवले दाखवते. मला मसाले भात, त्यानंतर ही आहे शेवग्याची भाजी, कोथिंबीर वरण टाकली आहे. त्यानंतर कढीची भाजी सकाळीच एक्स्ट्राची बनवली ती, सकाळी म्हणजे दुपारी बनवली ती जास्तीची. इथे आहे गाजरचा हलवा, इकडे आहे चपाती, तिथे थोडासा साधा भात. बनवते पापडची चटणी. आमचा हा मेनू असणार आहे. गोडमध्ये संजय बोलले काय आणू का, म्हटलं गाजरचा हलवा आहे. आणि त्यानंतर खायला ही अमूलची रसमलाई. कोणी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. पण ना मी थोडीशीच खाणार आहे. तर चलो लागते कामाला. आता तुम्हाला भेटते डायरेक्ट. ते सगळे आल्यावर चटणी करून ठेवते, ताट वगैरे सगळे काढून पुसून हे करून ठेवते. कांदा लिंबू सगळं वरती घेऊन ठेवते, म्हणजे आलं की जेवायला कसं उशीर नको व्हायला. कारण आधीच 8 वाजले, ते येईपर्यंत 8:30 वगैरे
होतील. मला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शिवा टू यू. बस ना किती. हा बर, आता सगळ्यांना दे मग एक एक, सगळ्यांना दे मग. आणि थँक्यू बोल. तुला केक कोणी आणला? थँक्यू बोल आता. हा हा झालं आता. आता चला जेवण करायचं आता. नंतर केक खायचा. हा जेवण करायचं ना. तर चला, सगळं आमचं आवरलं, जेवण वगैरे झाली आणि आता माधुरी मी मस्त गप्पा मारत बसणार आहेत. पण आता शिवायचं चाललंय मध्ये काहीतरी, तर त्याला आता काय TV पाहायला लावू आणि आम्ही गप्पा मारत बसू. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा यार. आणि भेटूया लोक. आता बस ना शिवाय, किती त्रास देणार. बस नाही, थांब आता आम्ही बोलतोय ना. प्लीज प्लीज प्लीज, मी तुला नोटबुक मध्ये देते, तू सॉल्व करतो का आज जाऊन. बर बर चाल. मग येत आहे का अबॅकस? शिवायला येत आहे की आपल्याला येत आहे का विचारायचं. मग काय फार अवघड आहे. नवीन नवीन तर मला पण असंच होतं, तर समजतच नव्हतं काय. टीचर बोलायच्या की घरी थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या. आणि मग मी ते माझ्या पद्धतीने आपण सॉल्व करतो. डिव्हाइसवर नव्हतंच जमत. तर चला आता शुभू, तो TV बघ, आम्ही बोलतो. हो, तुला आता बिझी करण्यासाठी हेच सोल्युशन आहे ना. काका झाले, आता काकी झाली, आता TV बघ तू. काकू झाले. हा मग आता TV बघ. आता दोघांनाही बोर करून झालं. नको मला नको करू आता.